बातमी आपण प्रेक्षकांना सांगूया. कोकाटेल व्यतिरिक्त बाबत आजच फैसला देणार असं कोर्टानं सांगितलेलं आहे. बघा महत्त्वाचे मुद्दे बघतोय. कोकाटेल व्यतिरिक्त आज कोणतीही सुनावणी होणार नाही असं देखील कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. बघा माणिकराव कोकाटेंबाबत आजच निर्णय येणार आहे हे कोर्टानं सांगितलेलं आहे. आता किती वेळात हा निर्णय येतो ते बघणं महत्त्वाचं आहे. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू आहे. सूरज, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो. मी म्हटलं की या संपूर्ण निवडणुकीच्या तोंडावर या प्रकरणाचा मोठा फटका महायुती सरकारला बसलाय. गिरीश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जी राजकीय गोटामध्ये चर्चा आहे ती देखील अशी चर्चा आहे की माणिकराव कोकाटेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हा सर्व इशारा आहे का, की कारण जी काय जागा वाटपामध्ये एकमेकांचं जे बार्गेनिंग पॉवर आहे ते कमी करता येईल का, ही देखील एक चर्चा जी आहे ती राजकीय गोटामध्ये सुरू झालेली आहे. पण दुसरीकडे मात्र एखाद्या मंत्र्याला जेव्हा अशी अटकेची कारवाई होते, त्याच्यावरती अटकेची कारवाई होते, तेव्हा कुठेतरी राज्य सरकारवरती गालबोट लागतं. त्या राज्याचं नाव देखील खराब होतं अशी देखील चर्चा आहे. मात्र त्या निवडणुकीच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एखाद्या मंत्र्याला अशी अटक होणे जुनं प्रकरण आहे. जुनी केस आहे. 30 वर्ष जुन्या केसचा उलगडा तो आज काही दिवसांपूर्वी झाला होता. निर्णय देखील खालच्या कोर्टाने दिला होता आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये ही केस आलेली आहे आणि हायकोर्टामध्ये देखील कदाचित जो खालच्या कोर्टाने निकाल दिला आहे तो हायकोर्ट कायम ठेवू शकतो. आणि माणिकराव कोकाटे जे क्रीडा मंत्री राहिलेले, आधी कृषी मंत्री होते, या आधी देखील माणिकराव कोकाटे वारंवार वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले होते आणि त्यानंतर त्यांचं खातं बदलून त्यांना क्रीडा मंत्रीपद दिलं होतं आणि आता अशा मंत्र्यावरती थेट अटकेची कारवाई. त्यामुळे कुठेतरी या पक्षाला असेल किंवा मग सरकारला असेल, सरकारमधल्या मंत्र्यांवरतीच अशी अटकेची जेव्हा कारवाई होते तेव्हा कुठेतरी सरकारला गालबोट लागतं, राज्य सरकारला गालबोट लागतं. आणि म्हणून कुठेतरी अशी देखील चर्चा आहे की कुठेतरी एकमेकांची बार्गेनिंग पॉवर जी कमी करण्यासाठी हे एकमेकांना इशारा देखील देण्यात आलेला आहे का, अशी देखील आता चर्चा आहे. मात्र गिरीश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आणि कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही वेळ वाढून देणार नाही. आम्ही आजच माणिकराव कोकाटे यांच्याबद्दलची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.